क्राऊडमध्येही काम केलं आहे, पेपरमध्ये इथे मुलं पाहिजेत ॲक्टिंगसाठी, इथेही मी फोन करून गेलेलो आहे, क्राऊडमध्ये उभं राहिलो, ते सगळं स्ट्रगल करावं लागलं आहे. कारण तेव्हा खरंच काही माहीत नव्हतं की काय करायचं आहे, काम मिळणार आहे की नाही तेही माहीत नव्हतं. ॲक्टिंगशी कधीच काही संबंध नव्हता कुठलाच लांबपर्यंत. स्ट्रगल करताना पण असं काही मला किती मोठं व्हायचं आहे हे स्वप्न दिसत नव्हतं, कारण तो स्ट्रगलच इतका मोठा होता. ॲक्टिंग क्लासेस सुरू झाल्यानंतरही मी काय करेन की नाही हे मला वाटलं नव्हतं, कारण कधीच काही केलं नव्हतं. ती सुरुवात होती 1-1.5 महिना तर लिटरली आम्हाला एक्सरसाइज द्यायचे करायला, एक विषय घेऊन की बाबा उद्या तुम्हाला याच्यावर काहीतरी विचार करून यायचं आहे घरी आणि परफॉर्म करायचं आहे 18 मुलांसोबत. तिथेही मी लिटरली शिवर व्हायचो, हार्टबीट्स इतके वाढलेले असायचे की असं वाटायचं की कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येईल मला. फक्त एक आहे की मनात जिद्द होती, पॅशन नंतर क्रिएट झालं होतं. जेव्हाही ऑडिशन देऊन बाहेर यायचो काही घडायचं नाही तिथून, एक मनामध्ये आकाशाकडे बघून मी म्हणायचो यार आता तर मला करायचंच आहे, काही होऊ दे. हा कॉन्फिडन्स नेहमी होता माझा. आतापर्यंत आपण अनेक कमर्शियल आर्टिस्ट, फोटोग्राफर्स, डॉक्टर्स यांच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा सुद्धा केली. पण आपण आज अशा आर्टिस्टला भेटणार आहोत ज्याने मराठी इंडस्ट्रीमध्ये लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. याने देव यांनी लव लग्न लोचा या मालिकेमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि आता भाग्य दिले तू मला या मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कोणी याला एक्का म्हणून ओळखतं, तर कोणी राघव म्हणून, तर कोणी त्याला बोक्या म्हणून सुद्धा ओळखतं. माझं हे बोलणं ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल. हो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. तर आज आपण गप्पा मारणार आहोत तुमचा आमचा सर्वांचा लाडका लालबागचा पोरगा म्हणजेच विवेक सांगळे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल की एखाद्या अभिनेत्याला प्रसिद्धीपर्यंत पोहोचण्यासाठी किती स्ट्रगल फेस करावा लागतो. चला तर मग गप्पा गोष्टी आणि बरंच काहीला सुरुवात करूया. तर दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या ऑल इन मराठीच्या गप्पा गोष्टी आणि बरंच काही या कार्यक्रमामध्ये. तर आम्ही जेव्हा पॉडकास्ट सुरू करतो ना तेव्हा आमची एक प्रथा आहे. खरं तर तुला त्या प्रथेची गरज नाहीये मला, कारण की आम्ही असं बोलतो की प्लीज तुम्ही तुमची ओळख करून द्या. तसं मला तुला त्याची गरज नाही, पण प्लीज मी तुला विनंती करते तू तुझी ओळख करून. हो, नमस्कार, मी विवेक सांगळे. देवयानी असेल, लव लग्न लोचा असेल, आम्ही दोघी असेल किंवा आई माझी काळूबाई असेल, या सिरियल्समधून तुम्ही मला पाहिलं असेलच. सध्या माझी भाग्य दिले तू मला ही कलर्स मराठीवरती सिरियल सुरू आहे सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता आणि सगळ्यांना आवडते देखील ती सिरियल. हो, थँक्यू. तर मी तुला पहिला प्रश्न असा विचारेल की सगळ्याची सुरुवात कुठून झाली? सगळ्याची सुरुवात खरं बघायला गेलं तर सुरुवात खूपच स्ट्रेंज होती. म्हणजे जेव्हा मी ॲक्टिंग कोर्स करून बाहेर पडलो क्रिएटिंग कॅरेक्टर्समधून, त्यानंतर मला माहीत नव्हतं की नक्की काय करायचं आहे आयुष्यामध्ये, म्हणजे कुठे जायचं आहे, मला कोणाला भेटायचं आहे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, कुठे गेल्यावर काम मिळतं, ऑडिशन्स द्यायला कोणाकडे जायचं आहे एक्झॅक्टली. सो सगळीच धडपड सुरू होती. ऑडिशनला जायचो, तिथे 4 मुलं भेटायची, मग त्यांना विचारायचो तुम्ही कोणा थ्रू आलात, कोणाला फोन केला की ऑडिशनबद्दल कळतं, कोणाला विचारायचं आपण. सो मग काही कॉन्टॅक्ट्स मिळत गेले की ह्याला विचारलं तर हा ऑडिशनचं सांगतो. मग तेव्हा क्राऊडमध्येही काम केलं आहे, पेपरमध्ये इथे मुलं पाहिजेत ॲक्टिंगसाठी, इथेही मी फोन करून गेलेलो आहे, क्राऊडमध्ये उभं राहिलो आहे, पासिंग दिली आहे बऱ्याच सिरियल्समध्ये. सो अशी सगळी सुरुवात झाली. एकंदरीत तो अनुभव कसा होता? नाही, अनुभव सगळा आत्ता विचार केला किंवा आत्ता आठवलं तरी अंगावर काटा येतो पटकन, की त्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि ते सगळं स्ट्रगल करावं लागलं आहे. कारण तेव्हा खरंच काही माहीत नव्हतं की काय करायचं आहे, काम मिळणार आहे की नाही तेही माहीत नव्हतं. तेव्हा तर आत्ता तरी मेल करू शकताय तुम्ही, तेव्हा तर हार्ड कॉपीज द्याव्या लागायच्या. मग ते फोटोज जाऊन तेव्हा मला अजूनही आठवतं 5 रुपयाला एक प्रिंट मिळायची. सो ते फोटोज सोबत घेऊन जायचं. मग मडला प्रत्येक बंगल्यामध्ये फिरायचो की कुठेही शूटिंग सुरू असेल तर हे फोटो आहेत बाबा, काही लागलं तर मागे मग त्याचं नाव, आपलं हाईट, कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं लिहून द्यायचं. सो हे सगळ्या गोष्टी केल्या आहेत. सो खरंच तो अनुभव एक वेगळा होता. ते बोलतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर. एक्झॅक्टली. सो ते आता तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळालं. हो, नक्की. आणि म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तू हात वगैरे दाखवलेला, सो ती एक स्टोरी आहे. हो, ती एक वेगळी स्टोरी आहे. काय होतं, माझी एक मैत्रीण होती, म्हणजे मित्राची मैत्रीण होती कांदिवलीला. सो कांदिवलीला तिला आम्ही भेटायला गेलो होतो
आणि असंच तिला एक सिक्स सेन्स होता, उलटा हात वगैरे वाचायची वगैरे. सो असंच मी एक दिवस तिला मित्राच्या आग्रहाखातर मी तिला दाखवला होता, कारण ती खरंच पास्ट वगैरे एकदम करेक्ट सांगायची. ती कधी काही शिकली नव्हती, काही नव्हती. सो तिने सांगितलं होतं की तू ट्राय का नाही करत. तर माहीत नाही कसं काय, त्याच्या आधी तर मी कधीच ॲक्टिंग केली नव्हती, लहानपणीसुद्धा केली नव्हती मी. बालनाट्य नाही, काहीच केलं नव्हतं. मी गायचो, शाळेमध्ये खूप ॲक्टिव्ह असायचो मी. गायनामध्ये मला प्राईज होतं 8वी 9वी 10वीला. मग स्कूल कॉम्पिटिशन्समध्ये आम्ही स्कूल थ्रू जायचो. RSPचा ट्रूप लीडर होतो. सो या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह होतो मी, पण ॲक्टिंगशी कधीच काही संबंध नव्हता कुठलाच लांबपर्यंत. पण तिने सांगितल्यानंतर माहीत नाही ती कशी काय, कदाचित असं म्हणतो आपण डेस्टिनीमध्ये असतं ते सगळं लिहिलेलं. सो ते चक्र माझ्या डोक्यात सुरू झाली, माहीत नाही कसं काय. तेव्हा मी ते सर्च केलं गुगलवरती जाऊन. मग मी बघायला वाचायला लागलो, तर इंटरेस्ट यायला लागला मला. मग ती इन्स्टिट्यूट मी जॉईन केली वर्षभरानंतर. सो या सगळ्या गोष्टी म्हणतो ना आपण की घडून येतात, तशा घडून आल्यास. तेव्हा असं वाटलेलं का जेव्हा त्यांनी तुला सांगितलं की तू ॲक्टिंगमध्ये करू शकतो, तेव्हा असं एवढ्या मोठ्या लेवलवरती पोचू शकतो असं वाटलेलं? काहीच संबंध नाही, काहीच नाही. म्हणजे म्हटलं ना, मी करू शकेन की नाही इथूनच सुरुवात होती, कारण कधीच काही केलं नव्हतं. हां बाबा, मी लहानपणापासून मला आवड असती, मी बालनाट्य करत असतो. तर एक असतं ना, आपण बघत असतो लोकांना किंवा जाऊन बघत असतो, तर आपल्याला एक असं वाटतं ना की आपण मोठेपणी, आपण आत्ता करतोय, सुरुवात केली तर मोठेपणी असं काहीतरी करू. पण काहीच संबंध नव्हता त्या सगळ्याचा. मग ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली सुरू होत गेल्या की असं काहीतरी घडू शकतं आयुष्यात. मग ते स्ट्रगल, बरं त्या स्ट्रगल करताना पण असं काही मला किती मोठं व्हायचं आहे हे स्वप्न दिसत नव्हतं, कारण तो स्ट्रगलच इतका मोठा होता. आणि कधी कधी तर मड बसून चालत गेलेलो आहे मी, बलाड स्टेशनपासून मडला. सो ते सगळंच इतकं हेवी होतं ना, म्हणजे टेन्शनवालं होतं की प्रेशर यायचं खूप, की नक्की होणार आहे की नाही, काही घडणार आहे की नाही पुढे आयुष्यात. पण हां, मी पॉझिटिव्ह होतो खूप. एक जिद्द होती मनामध्ये. ॲक्टिंग क्लासेस सुरू झाल्यानंतरही मी काय करेन की नाही हे मला वाटलं नव्हतं, कारण कधीच काही केलं नव्हतं. ती सुरुवात होती 1-1.5 महिना. तर लिटरली आम्हाला एक्सरसाइज द्यायचे करायला, एक विषय घेऊन की बाबा उद्या तुम्हाला याच्यावर काहीतरी विचार करून यायचं आहे घरी आणि परफॉर्म करायचं आहे 18 मुलांसमोर. तिथेही मी लिटरली शिवर व्हायचो. हार्टबीट्स इतक्या वाढलेल्या असायच्या की असं वाटायचं की कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येईल मला. म्हणजे इतका घाबरलेलो असायचो मी. आणि त्याच्यातही काही असं 1.5 महिन्यात तर मी पुन्हा तिच्याकडे गेलो. म्हटलं तू काय सांगितलंस मला हे सगळं, म्हटलं मला काहीच जमत नाही आहे, म्हटलं मी घाबरतोय म्हटलं तिकडे, म्हटलं काहीच हे नाही आहे. तर ती वैतागली माझ्यावरती, तुला आता काहीच करायचं नाही, म्हटलं तू ठरव, दे सोडून. मग माहीत नाही का मी पुन्हा तिथे जायला लागलो. मग जेल झालो. जेल झाल्यावरती एक दिवस ती एक्सरसाइज माझी इमोशनलवाली होती, ती छान झाली. त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स माझा बूस्ट झाला की बाबा हां काहीतरी होत आहे छान. मग त्याच्यानंतर अजून एक केली रोमॅन्टिकवाली, ती अजून छान झाली. सरांकडून ॲप्रिशिएशन आलं. मग तो कॉन्फिडन्स आला की येत आहे, म्हणजे आत्ता होऊ शकतं, मी प्रयत्न केला तर होऊ शकतं. मग हळूहळू मग जेव्हा 4.5 महिन्यांनी तो कोर्स संपला, तेव्हा एक शोरील बनवायची असते की स्वतःचे सीन्स बसवायचे असतात. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण 18 जणांमधले 3च जण होतो ज्यांनी ती शोरील कंप्लीट केली होती. सो मग त्याच्यानंतरचा एक ट्रॅव्हल वेगळा होता की फोटोशूट कुणाकडे करायचं, कारण ते सगळे डबूरत्नांनीकडे करणार, ह्याच्याकडे करणार. तर तेव्हाच डबूरत्नांनी 1.5-2 लाख रुपये चार्ज करायचा. तर माझा काहीच संबंध नव्हता या सगळ्याशी. मग माझा मित्र आहे विकास गुप्ता, सो त्याच्या ओळखी थ्रू मी सायन्स सुरू आहे म्हणून फोटोग्राफर आहे, त्यांच्याकडे खूप कमी पैशात पोर्टफोलिओ केला. त्यांनी त्या वॉर्डरोबमधून त्यांचे कपडे काढून मला दिले की हे घाल म्हणून तू. सो ह्या सगळ्या गोष्टी अचानक घडून आल्या. म्हणजे मला माहीत नाही, मला आता ना ते आठवलं तरी होतं की असा विचार येतो की कसं काय घडलं हे सगळं, कसं काय तो ट्रॅव्हल झाला. खरंच फक्त एक आहे की मनात जिद्द होती, ते पॅशन नंतर क्रिएट झालं होतं. जेव्हाही ऑडिशन देऊन बाहेर यायचो, काही घडायचं नाही तिथून, एक मनामध्ये आकाशाकडे बघून मी म्हणायचो यार आता तर मला करायचंच आहे, काही होऊ दे. हा कॉन्फिडन्स नेहमी होता माझ्या. ॲक्च्युली त्याच कॉन्फिडन्सने तुला ह्या लेवलपर्यंत पोहोचवले असं मला हरकत नाही. मग जर आता तू ॲक्टर नसतास तर कोण असता? मला खरंच माहीत नाही मी काय असतो, कारण मी छान कुक करतो. माझं तेव्हा 10वी नंतर असं होतं की हॉटेल मॅनेजमेंटला जाऊया, कारण मला कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे, मी छान कुकही करतो. सो तसं काहीतरी करूयात का. नंतर असं होतं की मला पॉलिटिक्समध्येही इंटरेस्ट होता. सो त्याच्यामध्ये आपण, कारण कीर्ती कॉलेजला होतो तर 11वी 12वी ते BVS वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. मग असं होतं की एक ग्रॅज्युएशन करून एक जॉब कुठेतरी करूया छान आपलं, मी खुश होतो लालबागच्या लाईफमध्ये.
तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सो ठरवलं खरंच कधी काही नव्हतं की आयुष्यात मी हे होईन किंवा ते होईन. घरच्यांची काय अपेक्षा होती, तू घरच्यांची कशामध्ये ऑफकोर्स करिअर अपेक्षा होती की मी शिक्षण घ्यावं चांगलं, इंजिनिअरिंग, जे मी नंतर डी.वाय. पाटीलला गेलो, चांगला जॉब मिळवावा, कुठल्या तरी बाहेरच्या कंट्रीमध्ये जावं, ह्या बेसिक ज्या फॅमिलीजच्या एक हे असतात ना, स्वप्न असतात, तशी माझ्या आईवडिलांची स्वप्न होती. कारण की तुझे वडील मिल कामगार होते, सो त्यांच्या नक्कीच अपेक्षा असणार. ऑफकोर्स असणार, ऑफकोर्स कुणाच्या, मी त्यांच्या जागी असतो तर माझ्याही असत्या मुलाकडून अपेक्षा त्या. सो त्या त्यांच्याही होत्या, पण काहीतरी डेस्टिनीमध्ये वेगळं होतं. मग आता तुला जेव्हा पहिल्या सिरियलची ऑफर आली तेव्हा कशी होती तुझी रिॲक्शन? पहिल्या सिरियलची म्हणजे तेव्हा अशी गोष्ट घडली होती की तेव्हा ना एक प्रकृती नावाची एक DD नॅशनलला सिरियल होती जी थ्राईस वीक लागायची. सो त्याचा पायलट पास झाला होता आणि सगळं एपिसोड शूट करायचं होतं. ती सिरियल मला लीड मिळाली होती, हिंदी सिरियल DD नॅशनलची. आणि त्याचं महिन्यातले शूट असणार होतं एक 4 ते 5 दिवस, कारण थ्राईस वीक असल्यामुळे असं काही जास्त नव्हतं आणि दिवसाला 2-3 एपिसोड काढायचे. मग सायमल्टेनियसली मला कारे दुरावा नावाची झीवर एक सिरियल होती. सो ती सिरियल माझ्याकडे आली. एक कॅरेक्टर होतं त्यात छान, तिथेही माझं 6-7 दिवसांचं शूट लागणार होतं. सो मी त्या दोन्ही घेतल्या होत्या कारण ते मॅनेजेबल होतं. आणि अचानक देवयानीसाठी मी एप्रिलपासून ऑडिशन्स देत होतो. 3-4 ऑडिशन्स झाले होते. जूनच्या फर्स्ट वीकमध्येही झालं होतं, जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये झालं होतं. आणि मी त्या प्रकृती सिरियलसाठी पहिला दिवस शूट करत होतो आणि मला मनीष दळवी सरांचा फोन आला की अरे असं असं आहे, त्यात एक निगेटिव्ह लीड आहे, तो म्हणजे दोघंही पॅरलल लीड आहेत, तर त्या निगेटिव्ह लीडसाठी तुझं फायनल झालं आहे. आणि माझी खूप इच्छा होती की मला निगेटिव्ह करायला मिळावं. आणि तो पहिला ब्रेक होता. आनंद झाला होता, पण टेन्शन हे होतं की आता कारे दुरावावाल्यांना आणि प्रकृतीवाल्यांना नाही कसं सांगू. बरं, प्रकृतीवाल्यांचं मनीष सर म्हणाले ते 2-3 दिवस आपण करूयात मॅनेज, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण इथे कसं काय, हे एक वेगळं टेन्शन होतं. सो म्हणजे म्हणतो ना, लक बाय चान्स मी त्यांच्याशी बोललो, म्हणजे त्यांनी खूप छान कॉपरेट केलं, नमिता मॅमने वगैरे, आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुला तिथे मिळतं ना छान, ते करतो. सो असं करत ही पहिली सिरियल मिळाली. एक्साइटमेंट होती खूप, पण मला माहीत नाही का मी असं खूप स्टेबल होतो, असं खूप काहीतरी खुश झालं नव्हतं किंवा असं काहीतरी झालं नव्हतं. ती एक्साइटमेंट होती, पण मी स्टेबल होतो, सेटल होतो खूप, की काय आता पुढे मला करायचं आहे, कॅमेरासमोर जाऊन ते कॅरेक्टर कसं उभं करायचं याचं दडपण उलट जास्त होतं मला, की आत्ता एक जबाबदारी आली आहे वेगळी, तर ही अपॉर्च्युनिटी मिळाली तर इथे मी प्रूव्ह केलं पाहिजे स्वतःला, हे एक दडपण होतं स्वतः. सो त्याच्यावरती काम माझं खूप जास्त सुरू होतं. मग जसं की तू देवयानीमधून सगळ्यांच्या घराघरात पोचला, हे बोलायला हरकत नाही. हो, कसं होता देवयानीचा अनुभव? ती सिरियल केली, मग तुला अजून सिरियल्स मिळत गेल्या? हो, नाही, अनुभव म्हणजे सुरुवातीचं, टू बी व्हेरी फ्रँक, सुरुवातीचे 2-3 महिने अजिबातच TRP नव्हता, कारण संग्रामवाला देवयानी खूपच हिट झालं होतं वगैरे. त्यांनी ते 2.5 वर्ष चालवलं. त्याच्यानंतर देवयानी नाव सेम ठेवून अख्खी कास्ट बदलली होती, अख्खी स्टोरी बदलली होती, फक्त देवयानी हे नाव सेम राहिलं होतं. पण नंतर TRP नव्हता सुरुवातीचे 3-1 महिने. नंतर असं वाटलं होतं की कधीही बंद पडेल, की शो माहीत नाही आता काय होईल. पण माहीत नाही, एकदा एक वेगळं ट्विस्ट दिला स्टोरीला आणि अचानक बूम झाला शो नोव्हेंबर एंडला वगैरे. आणि अचानक एक थोडासा पॉझिटिव्ह झाला की तो देवयानीसाठी काही करायला, देवयानीच्या प्रेमात पडू लागला आणि हा ट्रॅक सुरू झाला. आणि मग ती जर्नी खऱ्या अर्थाने पुढे सुरू झाली, की TRP जरा छान यायला लागला, म्हणजे चॅनलवरती नंबर 1 वगैरे झाला शो, तेव्हा पुढचं पाऊल नंबर 1 होतं. आणि तेव्हा पहिल्यांदा असं झालं की पुढच्या पाऊलला क्रॉस करून देवयानी पुढे गेलं वगैरे. सो ह्या सगळ्या याच्यामध्ये ती खूप छान सिरियल चालली, लोक घराघरामध्ये पोचलो. नाही म्हणता तो शो 22 महिने चालला, 2 वर्ष कंप्लीट व्हायला जस्ट 2 महिने बाकी होते. आणि 22 महिने चालल्यानंतर इमिजिएटली आयरिस प्रोडक्शनचीच मला लव्ह लग्न लोच्या ऑफर झाली. आणि खरं म्हणायला गेलं तर तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता लव्ह लग्न लोच्या. तेव्हा खरं तर मी त्या शोला नाही म्हटलं होतं की नवीन चॅनल आहे, आपण कसं काय. आणि 3 मुलांची स्टोरी होती, त्यातही सुमित सुरुवातीला लीड असणार होता, राघव आणि विनयपेक्षा. पण आमचे डिरेक्टर भाग्य दिले तुम्हालाचे सुरुवातीला ज्यांनी डिरेक्ट केला शो, सो त्यांनी मला सांगितलं, वैभव चिंचाळकर सरांनी, की नाही तू ट्राय कर, हे आत्ता तुझ्या एजचं कॅरेक्टर मिळणं डिफिकल्ट असतं सिरियलमध्ये, तुला मोठ्या मुलाची कॅरेक्टर करावे लागतात, किंवा लग्न होतं मग सगळं ते किचन ड्रामा सुरू होतो. सो हे जरा यूथवाला चॅनल आहे, वेगळं आहे काहीतरी. सो मी हो म्हटलं. डान्स कोरिओग्राफरचं कॅरेक्टर होतं. सो 1-1.5 महिना ती रिहर्सल वगैरे. अजिंक्य जो शिंदे म्हणून आहे कोरिओग्राफर ठाण्याचा, जो एकापेक्षा एकमध्ये टॉप 5मध्ये होता, सो त्याने मला ट्रेन केलं कोरिओग्राफरच्या याच्यासाठी, बॉडी लँग्वेज वगैरे त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि मग नंतर राघव क्लिक झाला त्यातला,
झी युवा लोकांना आवडायला लागलं, यूथला स्पेशली खूप आवडायला लागलं. लोक ऑनलाईन खूप एपिसोड्स बघायला लागले. म्हणजे आजही मला मेसेज येतात की आम्ही 200-300 वेळा 416 एपिसोड बघितले आहेत. सो त्यानंतर मला मग सिरियलसाठी कोणाची वाट नाही पाहावी लागली. लव्ह लग्नाची लोचा संपल्या माझ्याकडे 6 की 7 सिरियल होते, ऑप्शन्स होते माझ्याकडे. मला त्यातली सिरियल चूज करायची होती. सो ती तशी जर्नी सुरू झाली. पण खरं फेम मी असं म्हणेन की भाग्य दिले तू मला नाही, मला दिलं. नक्कीच नक्की. तुला आतापर्यंत तुझं कोणतं कॅरेक्टर सर्वात आवडले तू केलेलं? नाही, मी केलेलं सगळ्यात जास्त आवडलेलं कॅरेक्टर मला राघव आहे. अच्छा. आणि आत्ता जर मला राजवर्धन म्हणायचं तर राजवर्धन शेड्स वेगळे आहेत. म्हणजे खरं तर कदाचित ते माझं लक असेल की प्रत्येक सिरियलला मला वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं आहे. देवयानीमधला एक्का वेगळा होता, लव्ह लग्न लोचामधला राघव वेगळा होता कम्प्लीट, आम्ही दोघीमधला आदित्य वेगळा होता, काळूबाईमधला अमोघ वेगळा होता, आणि आत्ता राजवर्धन कम्प्लीट वेगळा आहे. आणि कुठेही बेसिकली सिरियल म्हटल्यावर वुमन ओरिएंटेड सिरियल्स असतात आपल्याकडे की मुलीभोवती स्टोरी फिरत असते, मग तो किचन ड्रामा सुरू होतो. पण खरंच माझ्या लकमुळे मला एकही सिरियल अशी झाली नाही. इनफॅक्ट काळूबाई पण, त्यातही असं झालं होतं की नंतर येऊन तो हिरोवरती कंप्लीट फिरला होता शो. आणि ह्या सिरियलमध्ये सुद्धा असं झालं नाही की किचन ड्रामा आहे किंवा काय, हिरो हिरोईनची जोडी आहे, हिरो हिरोईनवरती हा कंप्लीट शो आहे. सो कुठेही मला असं नाही झालं की बाबा किचन ड्रामामध्ये मी काहीतरी करतोय किंवा काय. या कुठल्या या 5ही सिरियल्समध्ये मी ॲज अन ॲक्टर खूप एन्जॉय केलं. आता जसं तुला लोक पडद्यावरती बघतात, मग त्यांना असं म्हणजे त्यांचं एक असं विजन होतं की बाबा हा असाच आहे, की हा त्याच्या रिअल लाईफमध्ये पण असाच असेल, अशा एका म्हणजे पडद्यामागे नाही. बघतात. आय गेस ना ते सगळ्या सिरियल्स नंतर होतं की एखादा शो हिट झाला. जसं राघवच्या वेळेस, लव्ह लग्न लोचाच्या वेळेस मला लोक विचारायचे तू रिअल लाईफमध्ये पण असाच आहेस का, असाच आहेस का, असाच आहेस का. तर नाही, मी तसा नाही आहे. राघव कम्प्लीट डिफरंट होता याच्यामध्ये. इनफॅक्ट राजवर्धन आत्ता भाग्य दिले तू मला, तर लोक विचारतात तू राजवर्धन सारखाच रागीट आहेस का, असं आहे का, तसं आहे का. सो डिफरंट आहेत सगळ्या गोष्टी, असं नाही आहे. ते मला असं वाटतं एखादा शो हिट झाला की ऑटोमॅटिकली लोक तुम्हाला जेव्हा त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतात लोक, तेव्हा लोकांना असं वाटतं की हा असाच आहे. सो कारण लोक कॅरेक्टरच्या प्रेमात असतात म्हणून ते तो प्रश्न विचारतात की तू असाच आहेस का म्हणून. मग आता तुला सर्वात जास्त नाव कोणतं आवडतं? तुझं विवेक नाव आवडतं, राजवर्धन आवडतं? कारण की कलाकार म्हटलं की वेगवेगळी नावं लोक आपल्याला नावाने हाक मारतात. एक्झॅक्टली. नाही, विवेक ही माझी आयडेंटिटी आहे जी माझ्या आईवडिलांनी मला दिली आहे. सो मला ऑफकोर्स विवेक सांगळे म्हणून फेमस व्हायला जास्त आवडेल. आणि सिरियलच्या याने बघितलं तर? नाही, सिरियलच्या याने बघितलं तर मला राज नाव खूप आवडतं. राज आणि राघव ही दोन्ही नावं मला तितकंच प्रेम आहे या दोन्ही नावांवरती माझं. अशी एखादी फॅन मुवमेंट आहे का जी तू शेअर करू शकतोस? कारण की फॅन त्यांना त्यांचा आवडता हिरो दिसला तर त्यांची एक वेगळीच रिॲक्शन असते. तर अशी एखादी अतरंगी फॅन मुवमेंट वगैरे? अतरंगी म्हणजे असे गिफ्ट्स खूप आले आहेत मला, लोक मेस्मराईज खूप झाली आहेत बघितल्यानंतर. म्हणजे असा शॉक झालेत की अरे हा समोर आलाय म्हणून वगैरे, असं बऱ्याच वेळा झालंय. मला आत्ता आठवतं आहे की साताऱ्याला होतो काळूबाईसाठी, मी आई माझी काळूबाई सिरियलसाठी, आणि साताऱ्यात गेलो होतो प्रॉपर मी सिटीमध्ये. आणि तेव्हा रोड क्रॉस करताना अचानक 2 लेडीज समोरून आल्या. एक काकू होत्या, एज होतं एक 50 अराउंड एज वगैरे असेल. त्यांनी लिटरली आल्या आणि त्यांनी माझं असं गाल पकडलं, गालगुच्चा घेतला, अरे अमोघ खूप छान मस्त काम करतोय असं तसं. त्यांना काही सुचत नव्हतं. त्यामुळे मला फोटो काढायचा म्हटलं काढा फोटो. तर त्यांच्याकडे ना तो साधा मोबाईल होता, त्यामध्ये फोटो निघू, कॅमेरा नव्हता त्याला. मी म्हटलं की द्या मी माझ्या ह्याच्यावरती फोटो काढतो. मी फोटो काढला, नाही ना माझा नंबर घे, मला आत्ताच्या आत्ता हा फोटो पाठव वगैरे, माझ्या मुलाच्या याच्यावर फोटो पाठव. मी तो फोटो पाठवला वगैरे. सो असे बऱ्याच मुवमेंट्स घडल्या ज्या खूप छान वाटतं जेव्हा असं की लोकांचं इतकं प्रेम आहे आपल्यावरती. आणि तू लालबागमध्ये राहिला, लालबागचा मुलगा आहेस तू, तर तुला असं कधी कोणी बोललंय का बाबा लालबागच्या राजाचं दर्शन भेटेल का? खूप दरवर्षी म्हणतात ते, दरवर्षी. मी माझ्या प्रयत्नाने जितकं पॉसिबल होईल तितकं करतो सगळ्यांचं. कारण की ऍक्च्युली मी पण अनुभवले, मी पण परेललाच राहिलाय. सो लालबाग परेल म्हटल्यावर ऑफकोर्स प्रत्येकाची श्रद्धा असते. न्यूजवर बघत असतो आपण 24 तास लाईन, 48 तास लाईन. सो एक प्रत्येकाचं म्हणणं असतं की आम्हाला लवकर येऊन आम्ही जितके लवकर फ्री होऊ. आणि लवकर येऊन लवकर फ्री होणं, मला असं वाटतं हा त्यातला मुद्दा नाही आहे की लवकर येऊ आणि लवकर फ्री होऊ. आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं हा एक वेगळा माज आहे त्यातला, की आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळालं वगैरे, हा एक वेगळा स्वॅग आहे त्यातला. तर आता कलाकार म्हटल्यावरती त्यांच्याबद्दल भरपूर साऱ्या अफवा देखील असतात. आम्ही अशाच काहीतरी अफवा शोधून काढल्या. आता त्या अफवा आहेत का किती खरे ते माहित नाही, आता ते तूच सांग. तर पहिली अफवा अशी आहे की तुझी पहिली क्रश तुझ्या शाळेतली टीचर होती, हे खरं आहे का? शाळेतली टीचर नाही, शाळेतली टीचर अशी कधीच क्रश नव्हती माझी. हां,
मग कोण होती शाळेतली टीचर नव्हती मग पहिली क्रश कोण होती? नाही नाही म्हणजे लहानपणी ऑफकोर्स म्हणजे माझ्या आय गेस क्लासमधली मुलगी होती. मला आता असं स्पष्ट आठवत नाही कारण मी बॉईज स्कूलमधला आहे, त्यामुळे आम्ही बॉईज स्कूल वेगळं असायचं, गर्ल्स स्कूल बाजूला वेगळं असायचं. सो पहिली अशी आठवत नाही आहे. नंतर ऑफकोर्स मला जेव्हा कळायला लागलं त्याच्यानंतरच्या गोष्टी मला आठवत आहेत, पण पहिली अशी आठवत नाही. पण आता एक असं दुसरं आठवत आहे मला की शाळेतली लहानपणी एक 4थीमध्ये वगैरे असताना एक मुलगी आवडायची मला छान. वन साइड लव्ह. हो ते तेव्हा काहीच हे नसतं, तेव्हा बोलायची हिंमतही नसते मला. तर दुसरी अशी आहे की आईस्क्रीम हा तुझा वीक पॉइंट आहे. नाही नाही अजिबातच नाही. मला रसमलाई खूप आवडते. रसमलाई, रसगुल्ला आहे. हा आणि चिकन, नॉनव्हेज काही, म्हणजे असं नॉट ओनली चिकन पण काही. आणि आता हे आहे ना, हे आम्ही तुझ्याच एका इंटरव्ह्यू मधून आमच्या टीमने शोधून काढलंय. आणि हा मेन म्हणजे म्हणजे हा अफवा नाही बोलू शकत, ह्याला आपण आरोप बोलू शकतो, जो तुझीच सहकलाकार तन्वीताई तिने केलाय की तू ब्रेक झालं की पहिला मोबाईल घेतो आणि स्क्रोल करायला सुरुवात होतं, मग बाकी तिकडे ती येऊन काही बोलू वगैरे, तू हा ऐकतोय ना तुझी अशी रिएक्शन असते. बेसिकली काय असतं, जेव्हा मी सीन करत असतो किंवा एक खूप इम्पॉर्टंट सीन असेल, खूप सगळेच सीन इम्पॉर्टंट असतात, पण एक इमोशनल सीन असेल किंवा एक वेगळं इमोशन इमोट करण्यासारखा सीन असेल, तेव्हा कधीच माझ्या हातात मोबाईल नसतो. एक बेसिक सगळं आरामशीर सुरू असतं, कारण 14 तास मी सलग त्याच्यात नाही राहू शकत ॲज अ ह्युमन बिंग. की मला जर आता माहिती आता की वर्ष कंप्लीट होईल 4 एप्रिलला आमच्या शोला, सो वर्षभर मी 14 तास रोज शूट करतो आणि 14 तास मी फक्त त्याच्यात त्या कॅरेक्टरमध्ये राहीन असं पॉसिबल नसतं सिरियलसाठी. तर वेबसिरीज हे वेगळे माध्यम आहेत खरं तर. आपण काही दिवसांसाठी त्यासाठी एक कॅरेक्टर राऊंडमध्ये शूट करतो. एक सिरियलला तुम्ही सवय होते तुम्हाला त्या कॅरेक्टरची, त्या अंगात ऑलरेडी आलेलं असतं वर्षभर वगैरे, जेव्हा सिरियल एवढ्या लाँग पिरियडसाठी चालते तेव्हा. मग एका पॉईंटला 14 तास जेव्हा तुम्ही शूट करता, सकाळी घरातून 7-7:30ला निघता, रात्री 11-11:30ला घरी पोचता, म्हणजे फक्त झोपण्यासाठी, जेवण्यासाठी आणि झोपण्यासाठी तुम्ही घरी पोचत असता. सो तेव्हा एका पॉईंटला कुठेतरी कंटाळाही येतो मध्येच कुठेतरी. मग मी असंच मोबाईलवर काहीतरी टाईमपास, त्यात काही काम नसतं ते मी करत असतो, पण मोस्ट ऑफ द टाईम असं असतं की तन्वी येऊन नुसती बडबड करत असते कानाजवळ आणि ती मला ऐकायची नसते. मग मी आपला मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. मग तेव्हा तिने तो आरोप केलेला आहे की माझं काय ऐकत नाही, तो मोबाईलमध्येच असतं वगैरे. अच्छा, तर आता आपण आपल्या नवीन दुसऱ्या सेगमेंटकडे वळूया, रॅपिड फायर. ते तर तुला माहितीच असेल. तुझा आवडता अभिनेता कोण? शाहरुख खान. अच्छा, आणि मराठीमध्ये? मराठीमध्ये असे बरेच आहेत. अतुल कुलकर्णी आहेत, म्हणजे मला नाही, पण असं बघायला गेलं ऑल टाइम फेवरेट तुम्ही म्हणाल तर अशोक सर. अच्छा, ते तर सगळ्यांचेच आहे. हो, अशोक सर मी डायहार्ट फॅन आहे त्यांची. आवडती अभिनेत्री? आवडती अभिनेत्री हिंदीमधली आलिया भट्ट आहे. आणि मराठी मधली म्हणजे असं पटकन हे होत नाही, कारण मी हिंदी जास्त किंवा फॉलो केलं, किंवा मराठीतले खूप मुक्ता बर्वे आहेत वगैरे, असे छान छान आर्टिस्ट आहेत, पण असं मी खूप छान काम मला आवडतं आलिया भट्टचं. अच्छा, आवडता डायरेक्टर कोण आहे? अच्छा, हिंदीमधला मला यश चोप्रा खूप आवडायचे. आणि मराठीमधले बरेच आहेत. मला राजू पाटील खूप आवडायचे, तरी त्यातला जोगवा वगैरे असे बरेच. राजू पाटील आहेत की मराठीमधले. आणि तुला जास्त करून सिरियल करायला आवडते की पिक्चर करायला आवडेल? जर तुला एकाच टायमिंगला 2 ऑफर दिल्या तर तू पहिलं प्राधान्य कशाला देशील, सिरियल की पिक्चर? नाही, माझी सिरियल सुरू असताना पिक्चरचं दिलं तर ऑफकोर्स मला डेट्स मॅनेज करावे लागतील. माझी तेव्हा सिरियल सुरू नसेल तर तेव्हा ऑफकोर्स पिक्चर करेन मी. आणि आतापर्यंत तू बऱ्याचशा मालिका केल्या, त्यातली सर्वात म्हणजे आवडती को ॲक्टर कोण आहे तुझी? तन्वी. ओके, तर आता तू जसं बोलला तन्वीताई तुझी आवडती ॲक्टर आहे, तर अशा बऱ्याचशा म्हणजे ॲक्च्युली अफवांमध्ये पण असू शकतं किती खरं, पण असं खूप हे आहे की म्हणजे तन्वीताई आणि तुमचं रिलेशन आहे वगैरे. मी म्हटलं ना की लोक कॅरेक्टरच्या प्रेमात पडतात. कॅरेक्टरच्या प्रेमात पडल्यावर त्यांना ती केमिस्ट्री आवडलेली असते, सगळं आवडलेलं असतं. सो मग कुठेतरी होतं की अरे एवढं कसं काय हे नॅचरल दिसतंय, म्हणजे यांच्यात काहीतरी सुरू आहे. आता बेसिकली आपल्या घरातले पण लोक बऱ्याच वेळा तुमच्या घरातले असतात, ते बोल अरे यांचं ना नक्की काहीतरी सुरू असणार आहे, एवढं कसं हे असं. ते जेव्हा तुम्ही बघा आत्तापर्यंतच्या सिरियल असेल, फिल्म असेल, ज्या हिट जोड्या आहेत, अरे यांच्यात ना काहीतरी सुरू असणार, हे गॉसिपला सुरुवात होते, पण खरंच तसं काही नाही आहे. कारण की ते असे पण की खरंच बोक्या काकूच्या प्रेमात आहे का? एक्झॅक्टली. कारण काय असतं, आता तुम्ही याला देताना काहीतरी टॅगलाईन द्याल, त्याशिवाय लोक जाऊन वाचत नाहीत. बऱ्याच वेळा आपण फेसबुकला वगैरे बघतो की टॅगलाईन काहीतरी वेगळीच असते आणि आत गेल्यावर कळतं हे भलतंच आहे काहीतरी,
हे असं काहीतरी नव्हतंच. सो आपल्याला व्ह्यूज खूप मिळावेत किंवा आपलं चॅनल खूप चालावं म्हणून असे प्रत्येकजण करतात हल्ली. मग तुझं आणि तन्वीताईचं म्हणजे हे कसे ऑन सेट आणि ऑफ सेट? नाही, दोन्हीही छान आहे. दोन्ही याला आम्ही खरं तर भांडत असतो एकमेकांशी, म्हणजे आर्ग्युमेंट सुरू असतात, असंच काहीतरी टाइमपास भांडत असतो, मजा मस्करी करत असतो. खूप छान केमिस्ट्री आहे. ॲक्च्युली तन्वीताईपेक्षा सिरियलमधली सानियासोबत तुझं बॉन्डिंग कसं आहे? छान आहे. पण तन्वीसोबतचं एक बॉन्डिंग वेगळं आहे. म्हणजे आपण एक व्यक्ती असते ना की जिच्या सोबत आपण काही शेअर करू शकतो, काही गोष्टी आपण एकमेकांशी बोलू शकतो कुठल्याही लेवलला जाऊन. सो तसं वाला बॉन्डिंग माझं तन्वीसोबत आहे. बाकी सगळ्यांशी छान आहे की नाही, ते ऑन सेट तुमची जरा सानिया आणि तुझी अशी टशन वगैरे दाखवतात ना, नाही, ते तर कामाच्या गोष्टी आहेत ना, पण त्या ते कामाच्या लोकांना पण एक गोष्टी. उत्सुकता असते ना की बाबा ह्यांचं ऑफ सेट वरचं नाही, तसं काम तुमचं वेगळं आहे. आता भांडायचं म्हणून काय त्या कॅरेक्टरशी भांडू शकत नाही ना आपण. भांडण्याचे सीन आहेत तर आता त्याच्याशी भांडा असं नाही करू शकत ना आपण. सो तसं नाही, कामाचा भाग आहे. कामाच्या याच्यात जसं उद्या काहीतरी वेगळा ट्रॅक येईल तेव्हा काहीतरी छान झालेलं असेल सानियाशी, नॉट नेसेसरी की सलग तेच सुरू राहणार आहे. पण लोक त्याच चष्म्यामधून बघतात ना. एक्झॅक्टली, मी म्हटलं ना, लोकांना एकदा ते कॅरेक्टर्स आवडले की लोक त्या तुमच्या फॅमिलीचा भाग होऊन जातात. लोकांना ती आपल्यातली गोष्ट वाटायला लागते, आपल्यातली फॅमिली वाटायला लागते. मग ती चिडचिड सुरू होते, हिला अक्कल नाही का, हे असं कसं वागू शकते वगैरे. म्हणजे लोक इतकी रिलेट करायला लागतात. असं कधी झालंय का, म्हणजे अशी एखादी फॅन भेटली तुला असे आणि त्यांनी तुला सांगितलंय की बाबा ह्यांच्या जास्त हे करू नको, हे तुझ्या पाठी असं कटकारस्थान वगैरे करतात? खूप लोक आहेत असे झाले. मी म्हटलं हो का, बरं झालं तुम्ही सांगितलं, आता मी नक्की जाऊन विचार करतो त्यावर. तसा एखादा किस्सा शेअर करायला आवडेल? नाही, किस्सा असं खूप लोकांनी सांगितलंय, असं काही असं हे नाहीये. बरेच लोक भेटतात, सांगतात की हे असं आहे बघ, असं असं चाललंय सगळं वगैरे. हो बरं सांगतो. जेव्हा तुला असं समजलं की ह्या सिरियल मध्ये तुझं एक बोक्या पण नाव असणार आहे, कारण की राजवर्धन एकदम असं रिच वाटतं, असं रॉयल, आणि त्यात बोक्या, तेव्हा तुझी रिएक्शन कशी होती? नाही, माझी छान रिएक्शन होती. कारण तेव्हा काकू हिट झालं होतं ऑलरेडी, जे मला आवडलं नव्हतं आधी. म्हटलं अरे मी हिरोईनला काकू म्हणायचं आहे. त्यांचं म्हणलं की हो काकू म्हणायचं आहे, ते तू ठरव आता. मग माझा वेगळा स्ट्रगल सुरू झालं की काकू, मग मला ते प्रत्येक वेळी एकाच टोनमध्ये नाही आलं पाहिजे. सिच्युएशननुसार तर काकू हाक मारण्याचा एक वेगळा टोन असला पाहिजे, एक वेगळी पद्धत असली पाहिजे, तर ते जास्त रिलेट होऊ शकतं. मग त्यानुसार मी ते वर्किंग केलं की प्रत्येक सीननुसार मी काकू, तिला हाक ओ काकू काकू असं प्रत्येक वेळी म्हणण्याची एक पद्धत बदलली. आणि तोपर्यंत खरंच म्हणजे विदिन 15 to 20 days ते काकू खूप हिट झालं. मग त्याच्यानंतर ऑलमोस्ट 1 ते 2 महिन्यांनी बोका आलं. मग मला आवडलं, म्हटलं हे पण छान आहे, ही वर्क होईल म्हटलं, आणि तेही वर्क झालं. कारण की आता राजवर्धन आणि कावेरी पेक्षा बोका आणि काकू हेच खूप फेमस आहे. हो, एक्झॅक्टली. लोकांना ते आवडतंय खूप. आता मला कालही आम्ही डोंबिवलीमध्ये गेलो होतो फडके रोडला गुढीपाडव्यासाठी शोभायात्रेला. सो तेव्हाही लोक तिला काकू काकू म्हणूनच हाक मारत होते. आता तुम्ही म्हणजे शूट वगैरे करता, सो अशा काही एखाद्या गमती जमती वगैरे अशा घडतात का? नाही, खूप गमती घडतात, छान मजा मस्ती येते. कारण मी म्हटलं ना की आपण सेटवरच जास्त असतो, 14 तास आपण सेटवर घालवतो. सो घरच्यांपेक्षा जास्त तर आपण सेटवर असतो. सो छान मजा चालते. अच्छा, जर आता एखाद्याला या क्षेत्रामध्ये यायचं असेल ॲक्टिंगच्या याला, तर तू काय सांगशील? म्हणजे त्यांनी काय करायला पाहिजे? असं माहीत नसतं लोकांना वगैरे. नाही, बेसिकली पहिली गोष्ट, तुम्हाला नक्की या फील्डमध्ये करिअर करायचं आहे की नाही हे ठरवलं पाहिजे. कारण खूप स्ट्रगल आहे, इझिली काहीच मिळत नाही इथे. म्हणजे पहिल्या सिरियल नंतरही अशी खूप लोक आहेत की ज्यांना पुढे 2-2, 3-3 वर्ष कामं मिळाली नाही आहेत. सो तुम्ही असं नका पकडू की हे आहे, हे खूप ग्लॅमरस दिसतं आहे बाहेरून, पटकन आत आहे. खूप स्ट्रगल आहे, खूप टेन्शन्स आहेत, खूप प्रेशर आहे. सो या सगळ्यामध्ये तुम्ही आधी ठरवा तुम्ही ते प्रेशर हँडल करू शकणार आहात की नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे पेशन्स आहेत की नाही. ते असतील तरच तुम्ही या फील्डमध्ये येण्याचा विचार करा. हे बघा, मी असं सांगत नाही की फक्त स्ट्रगल आहे. एखाद्याला पहिल्या दिवशी काम मिळून जाईल आणि तो हिट होऊन जाईल त्याच्या नशिबात असेल तर. नाहीतर एखाद्याच्या नशिबात नसेल, तो किती चांगला ॲक्टर असेल तरी तो 5-5 वर्ष स्ट्रगल करतो आणि मग जाऊन कुठे त्याला ब्रेक मिळतो. सो प्रयत्न करणार असाल, तुमच्यात पेशन्स असतील, हार्डवर्क करायची जर तुमची तयारी असेल तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. कारण की माणसांना फक्त या फील्डमधलं ग्लॅमर दिसतं. एक्झॅक्टली. कालच मला एक जण, मी डोंबिवलीला गेलो होतो, तर ओळखीचे होते आमच्या, आणि म्हणजे ते ओळखी थ्रू आले होते वगैरे. त्यांनी ते इतके इझिली म्हणाले की हो हे काय, एकदा ह्या फील्डमध्ये काम मिळायला लागलं की खूप सोपी आहे ही फील्ड. मी फक्त जस्ट बघितलं आणि हसलो, कारण आपण प्रत्येकाला नाही समजवायला जाऊ शकत किंवा पण असं काही नाही आहे. मी जसं म्हटलं ना, पहिल्या कामानंतरही
तुम्हाला पुढची अशी बरीच एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ शकतो की 4-4 वर्ष कामं नाही आहेत त्यांच्याकडे. सो असं काही नाही की पहिलं काम मिळालं की एकदा झालं की खूप इझी असतं वगैरे. अमिताभ बच्चनसुद्धा तुम्हाला म्हणालेत की मला स्ट्रगल, मी अजूनही स्ट्रगल करतोय म्हणून. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, आपण तर काहीच नाही आहोत त्यांच्यासमोर. सो किती स्ट्रगल आहे आणि काय आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच इथे पाऊल ठेवा. कारण की कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यामध्ये स्ट्रगल हा प्रकार हो, आला. कुठेही स्ट्रगल तर प्रत्येक ठिकाणी. मी असं म्हणणार नाही की फक्त या फील्डमध्ये, पण आत्ता मला या फील्डमध्ये मी आहे गेले 10-12 वर्ष, म्हणून मला माहिती आहे की किती स्ट्रगल मला करावा लागला आहे स्वतःला किंवा बाकीच्यांचा, इतरांचा मी पाहिला आहे. सो मी ह्या फील्डचं सांगू शकतो. अशी कोणती म्हणजे ऍक्टर आहे की को ऍक्टर आहे की म्हणजे तुला त्यांच्यासोबत पुढे काम करायला आवडेल? नाही, म्हणजे सगळ्याच आहेत. आता म्हणजे तुला असं चान्स नाही भेटला पण तुझी अशी इच्छा आहे की मला या हिरोईन सोबत वगैरे पुढे एखादी सिरियल किंवा पिक्चर करायला नाही, आवडेल? सगळ्याच आहेत की कुठल्या तरी हिरो हिरोईन सोबत काम करायला आवडण्यापेक्षा मला ना छान आवडणारी एखादी स्क्रिप्ट मिळण्यासाठी मी वेट करतोय. तो वेट आहे माझा की मला एखादी वेबसिरीज छान करायला आवडेल, मला फिल्म करायला आवडेल, नाटक करायला मला आवडेल. तशी एखादी छान स्क्रिप्ट माझ्यापर्यंत अपॉर्च्युनिटी येऊ दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यासाठी ऑफकोर्स माझी ॲडजस्टमेंट होऊ देत सगळ्या. आणि त्या सगळ्या झाल्यानंतर मला खरंच खूप आवडेल. मग त्यात कोण आर्टिस्ट आहेत, काय आहेत, हे मॅटर नाही करत आहे माझ्यासाठी. ते काम, ते कॅरेक्टर, ती स्क्रिप्ट, ती गोष्ट जास्त मॅटर करते. ओके, नक्कीच येईल तुला तशी तुझ्या मनासारखी Yes, स्क्रिप्ट thank you, भेटेल. मग अजून दुसरे काय अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत का? म्हणजे ही भाग्य दिले तू मला नाही, serial सध्या सोडून? तरी ॲड शूट्स वगैरे सगळे सुरू आहेत. पण सिरियलमुळे खरंच बाकी ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही आहेत. पण काही गोष्टी आहेत ज्या लवकरच कळतील तुम्हाला. अच्छा. तर आता जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न विचारेल तुला की आजच्या यंगस्टर्सला काय सल्ला देशील? नाही, यंगस्टर्सला काय सल्ला देईन, आत्ताचा यूथ आहे तो खूपच शार्प आहे. म्हणजे त्याला खरंच कळतंय, तो मेहनती आहे. मी बघतोय की आत्ता खूप फिटनेस फ्रीक झाली आहेत लोक. आधी नव्हती इतकी. की आत्ता आपलं दिवसभराचं काम आटपूनही लोक जिमिंग करतायत, स्वतःला फिट ठेवतायत, डान्स क्लासेस असतील, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते प्रिपेअर, मेंटली असेल, फिजिकली, सगळ्या गोष्टींमध्ये ते स्वतःला प्रिपेअर ठेवतात की उद्या एखादी अपॉर्च्युनिटी आली तर आपण पटकन त्याला आपल्याला कशी ग्रॅब करता येईल. सो फक्त एकच आहे, मी जसं मगाशी म्हटलं की पेशन्स ठेवा. खूप मी म्हणेन मॅनिफेस्ट करा गोष्टी, हार्डवर्क करण्याची तयारी ठेवा. आणि जेव्हा तुम्ही ठरवता ना एखादी गोष्ट आयुष्यात की ही गोष्ट मला मिळवायचीच आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो, कितीही मेहनत करू शकतो, कधी ना कधी डेस्टिनी ती गोष्ट तुम्हाला देतेच. यावरती विश्वास ठेवा, कारण स्वप्न पूर्ण होतात ऑफकोर्स. तू आता बोलला फिटनेस फ्रीक, हो. तर तुझ्या फिटनेसचं रहस्य काय? नाही, रहस्य काहीच नाहीये. मी छान खातो पितो, कारण की छान ज्यूस सगळ्यांच्या वगैरे मनातला हा पितो. प्रश्न असेल. हो, नाही, जिमिंग करतो. आत्ता सध्या 15-1 दिवस मला ती सुटलं नाही तर मी पुन्हा जिमिंग स्टार्ट केली होती. मी रात्री पॅकअप नंतर इथेच बाजूला जिम आहे तिथे जायचो आणि मग मी घरी जायचो. सो ह्या सगळ्या गोष्टी करायचो, ते तुम्ही करा फॉलो. तर दादा थँक्यू, तू एवढा वेळात वेळ काढून आम्हाला टाइम दिला. सो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय, फुल ना फुलाची पाकळी म्हणून. नाही, थँक्यू आणि आमची सो अशी मच. इच्छा आहे की तू ओपन करून बघावंस आणि सांगावं कसं वाटलं. बरं, करतो. चॉकलेट्स तर दिसत आहेत मला वरून. बघूया आत काय. वाव, मला आवडलेलं आहे. असं खूप सारे चॉकलेट्स आहेत आणि हा मग आहे. आणि त्या मग वरती ओके, काहीतरी लिहिलेलं आहे ओ पाठच्या साईड. वाव, इतका छान मग आहे हा. आणि तुम्ही बघा प्लीज, मगवर माझा खूप छान फोटो आहे. हा मला खूप आवडतो हा फोटो. आणि त्यावर मागे असं खूप काही लिहिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. राघव एंटरटेनर, गप्पा गोष्टी आणि बरंच काही. भाग्य दिले तुम्हाला, न्यूज कट्टा, मराठी ब्रॉडकास्ट, आम्ही दोघी, आर्टिस्ट, ॲलन मराठी, सोन्यावाणी, जे मी एक गाणं केलं होतं आता, आर्या पार, कमेंटचा वार, विवेक रमेश सांगळे, एक्का विवेक सांगळे, चक्रव्यूह, राईट, एक फिल्म केली होती जी आली नाही कधी, बोक्या, लव लग्न लोचा, नाद, अजून एक सॉन्ग केलं होतं मी, ॲक्टर, थिएटर, प्री वेडिंग, गप्पा गोष्टी आणि बरंच काही, अमोघ, ड्रीमर, आदित्य गायकवाड, राजवर्धन,
हो. सो कसं माझे सगळे कॅरेक्टर्सची नावं आणि बरंच काही आहे, मला खूप आवडलं. काहीतरी आहे चॉकलेट. आणि हो, या मग वाव, चॉकलेट सोबत अजून एक आहे गोष्ट. नाईस, माझं नाव आहे, माझ्या नावाचं किचन आहे. थँक्यू सो मच. हे पण खूप छान आहे. कुणाचं आहे कस्टमायझेशन? आमचं वा वा वा. नाही, तुम्ही खूप छान इनिशिएटिव्ह घेतलाय. हा मग मला खरंच खूप आवडलाय आणि थँक्यू सो मच या सगळ्यासाठी. थँक्यू सो मच. ऍक्च्युली आमचा विचार होता चॉकलेटच्या ऐवजी रसमलाई आणायचा. तर दादा मी तुला एक शेवटची रिक्वेस्ट करेल की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, हे तूच सांग. आज ऑल इन मराठी या चॅनलला म्हणजे या चॅनलने 1K सबस्क्रायबरचा हा टप्पा पार केला आहे. तर मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप लोकांनी जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. म्हणजे हे चॅनल अजून पुढे जाईल. अजून माझ्यासारखे बरेच लोकांचे तुम्हाला इंटरव्ह्यूज बघता येतील या चॅनलवरती. आणि यांनी खूप एक छान जेस्चर म्हणून मी म्हटलं की तो मग वगैरे गिफ्ट आणला आणि आज केक आणला आहे ज्यावर 1K सबस्क्रायबर असं लिहिलेलं आहे. मी खरंच शुभेच्छा देतो या चॅनलला की आज 1K झालेत, उद्या नक्कीच पुढे जाऊन 100K होतील नक्कीच. आता राजवर्धनने सांगितलं म्हटलं सगळेजण ऐकतीलच. येस. आणि हा केक कट करूयात आपण. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. नाही. थँक्यू. Thank you.